नमस्कार, मी शिल्पा गुजर. भाग्य विजय या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रविवार आहे, दुपारचे 3 वाजलेत आणि औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटुरीकर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. तर आजचा चर्चेचा विषय आहे मांगलिक दोष आणि त्यावरचे उपाय. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय चाटुरीकर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतायत. गेल्या 3 पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे आणि त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयात PhD सुद्धा केली आहे. इतकंच नाही तर त्यांना द प्राईड ऑफ इंडिया भास्कर या पुरस्कारानं गौरवण्यात सुद्धा आलेलं आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. आपला आजचा जो विषय आहे तो खरंच खूप छान असा विषय आणि खूप जणांनी हा विषय घ्यावा अशी रिक्वेस्ट सरांना केली होती आणि त्यामुळेच तुमच्या सगळ्यांसाठी मंगळ दोष आणि त्यावरचे जे काही उपाय आहेत या आपण कार्यक्रमात घेतलेला आहे. सर, मांगलिक दोष म्हणजे काय? आपण मागच्या एपिसोडमध्ये थोडक्यात सांगितलेलं, पण आता सविस्तर स्वरूपात. महत्वाचा हा एपिसोड घेण्यामागचं मागचा एपिसोड झाल्यानंतर एवढे हजारो मला मेल आले की मांगलिक दोषाबद्दल आपण जेव्हा थोडक्यात मांडलं होतं त्यावेळेस, आणि त्यांनी सांगितलं की मांगलिक दोषाबद्दलची माहिती बऱ्याच जणांना अपुरी आहे किंवा ज्यांनी पुस्तकात वाचून बऱ्याच गोष्टी करतात किंवा घाबरतात मांगलिक. पण एक सर्वांना एक सांगायचं आहे, मागच्या वेळेस मी सांगितलं, आजही सांगतो, मंगल कधीच अमंगल करत नसतो. त्यामुळे त्याला घाबरायची गरज नाही. जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि आपल्या कुंडलीमधला मंगळ दोष किती निर्दोष आहे किंवा किती दोषयुक्त आहे हे तपासून घ्या आणि त्यावर आपण उपाय पण करू शकतो. त्यानुसार जर उपाय केले तर निश्चित आपल्याला त्यामध्ये फरक पडू शकतो. मंगळ दोष म्हणजे काय की आपल्या कुंडलीमध्ये ठराविक ठिकाणी, ठराविक स्थानामध्ये, म्हणजे प्रथम, चतुर्थ, षष्ठ, सप्तम, अष्टम आणि द्वादश या स्थानामध्ये, या 5 स्थानामध्ये जर मंगळ असेल तर आपण मंगळी कुंडली आहे असं समजतो. पण त्यानुसार ते कोणाच्या घरात आहे, त्याचा स्वामी कोण आहे यावर सुद्धा बऱ्याच काही गोष्टी डिपेंड असतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण मला एक म्हणायचं की मंगळ दोष असेल तर कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. तेच तुम्हाला विचारणार होते की का नेमकं इतकी घबराट आहे लोकांमध्ये की मंगळ आहे म्हणजे काही भूतभीत आहे का काय? कशाला एवढे घाबरतात लोक? मंगळ आहे म्हणलं की का असतं? आता माझ्याकडे असे बरेच पालक येतात, त्यांच्या मुलीच्या कुंडलीमध्ये किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये मंगळ असतो आणि त्यांच्यात विवाहाची वय झाल्यानंतर त्यांना ती काळजी असते की आपल्या मुलाच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे. त्यांना कोणतरी असं घाबरून पण टाकलं असतं किंवा तुमच्या मुलाच्या कुंडलीत मंगळ आहे आणि विवाहाच्या वेळेस ती पत्रिका पाहिल्याशिवाय, जन्मकुंडली पाहिल्याशिवाय तुम्ही करू नका, किंवा मग ते विवाहाचे योग लांबू शकतात किंवा लवकर नाहीत, किंवा बऱ्याच जण तर असे घाबरून टाकतात की तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या ह्याच्यामध्ये विवाहाचे योगच नाहीत, असं पण घाबरून टाकतात. तर मला एक म्हणायचं, असं घाबरून जाण्याची गरज नसते. हे योग हे आपल्या प्रयत्नाने येत असतात. त्यानुसार तुमचे प्रयत्न फार महत्वाचे असतात. त्यासोबत ग्रहांची साथ मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र कोणत्याही गोष्टीची तुम्हाला भीती दाखवत नाही, त्यातून मार्ग काढण्यासाठी शिकवत असतो. त्यानुसार त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर व्यवस्थित मार्ग काढला तर निश्चित तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. होतं काय की तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणलं की ते पालकही घाबरून जातात आणि मग त्याच्यामध्ये पत्रिका चेंज करावी का असे बरेच माझ्याकडे पालक येतात. आमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे, मग आम्ही ती पत्रिका चेंज करून दिली. तर अहो, पण शेवटी भाग्य असतं, तिच्या नशिबात जे आहे ते होणार. तुम्ही काही जरी चेंज केलं तरी त्याच्यात काही फरक पडणार नसतो. तर त्यासाठी जे आहे योग्य ते सांगा आणि त्यानुसार त्याच्यावर उपाय करा आणि उपाय केल्यावर निश्चित त्यातून फरक पडत असतो. आता काय होतं की मंगळाच्या बाबतीमध्ये एवढा बाऊ होण्यामागचं कारण काय की पहिल्या काळामध्ये असं होतं की मंगळी कुंडली असेल तर, आता माझ्याकडे मी पाहतो की जेवढ्या पत्रिका आहेत त्यात 90% कुंडलीमध्ये मंगळ असतो. आणि मी मागच्या 22 वर्षापासून अभ्यास करतोय ह्या गोष्टीचा. तर मला एक गोष्ट याच्यामध्ये जाणवली, आता बाकीच्यांना जाणवली, कोणी माझ्या मताशी सहमत असेल नसेल, पण मला एक जाणवली की आई वडिलाच्या कुंडलीपैकी दोघांपैकी एकाच्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर त्यांच्या 2 मुलापैकी एका मुलाच्या कुंडलीमध्ये तर निश्चितच मंगळ हा दोष निर्माण होतो. पण त्याचा अर्थ असा नाही म्हणजे आई वडिलाचं ज्या अर्थी मंगळ दोष असूनही इतके दिवस संसार चालला, वैवाहिक सुख त्यांना मिळालं, त्यांना संतती सुख मिळालं, तर निश्चित तुम्हाला पण मिळणार आहे. त्यामुळे तेवढं घाबरून द्यायची गरज नाही. फक्त जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं गरजेचं असतं. सर, तुम्ही नेहमी म्हणता की मंगळ हा पापग्रह आहे, तर असं का म्हटलं जातं? पापग्रह म्हणजे नेमकं काय आणि मंगळ का पापग्रह आहे? आता पापग्रह म्हणजे काय की त्याचे जे रिझल्ट परिणाम असतात ना ते थोडे अग्रेसिव्ह असतात. अतिरेकी ज्याला म्हणतो आपण, अतिरेकी विचाराचा आपण म्हणतो, फार हा माणूस अतिरेकी विचाराचा आहे, त्याला मंगळ फार पॉवरफुल दिसतो, म्हणजे तो अतिरेकी गोष्ट करत असतो, कोणती पण अति करत असतो. मग असे त्याच्यामुळे त्याला पाप. आता पापग्रहामध्ये कोणकोणते ग्रह येतात? मंगळ आहे, रवी आहे, शनी आहे, राहू आहे, केतू हे पापग्रहामध्ये येतात. कारण ह्यांचे चांगले फळ फार कमी मिळतात, वाईट फळ मिळण्याची शक्यता जास्त असते.
पण मंगळाच्या बाबतीमध्ये काय की मंगळ एक असा की तो नेतृत्व गुण देणारा ग्रह आहे आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ असतो ते काहीतरी वेगळं करून दाखवतात कुटुंबासाठी. फक्त आता ते कसं आहे की तो मंगळ नेमका तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे. म्हणजे प्रथम स्थानात असेल तर तुमच्या घराची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पण काम करतो आणि धुळीस मिळवण्यासाठी पण काम करतो. चतुर्थात असेल तर कौटुंबिक एकोपा जो असतो तो नष्ट पण करतो आणि तो मिळून पण देऊ शकतो. सप्तमात असेल तर पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद होतील, ज्याच्यामुळे गैरसमज होतील, त्याच्यामुळे ते एकमेकापासून दूर जाऊ शकतात किंवा वादविवाद होतील दोघांमध्ये. किंवा होऊ शकते की एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ तिथं असेल तर आपल्यापासून लांब जाणाऱ्या पतीला पत्नी ओढून पण आणू शकते आणि पती पण पत्नीला ओढून आणू शकतो, तसं पण होऊ शकतं. अष्टमात असेल तर आरोग्याच्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये त्रास होतो. मग त्यामुळे काय होतं की तिथं दुसरा जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर त्याच्याकडून तुम्हाला सुख मिळू शकतो, तो तुमची जास्त काळजी घेऊ शकतो किंवा मग होऊ शकते की त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये बेबना होऊन तुम्ही एकमेकापासून लांब जाऊ शकता. व्ययात असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं की तुम्ही व्यवहार व्यवस्थित करणार नाही, त्याच्यामुळे त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावा लागेल आणि त्यामुळे कुटुंब त्याला काय म्हणतो आपण कुटुंबामध्ये अनेक अडचणी आल्यामुळं म्हणतो ना आपण एखाद्या माणसाला व्यवहार जमणार त्याची पत्नी काय म्हणते की याला व्यवहार जमत नाही, याच्यासोबत मी राहू शकत नाही किंवा पत्नीच्या हाताने एखादा व्यवहार चुकीचा झाला त्याच्यामुळे पती पण तिला हे करू शकतो. अशा प्रकारचे काही परिणाम त्याचे दिसायला लागतात. पण त्याच्यावर सोल्युशन्स असतात, त्याला घाबरून जायची गरज नाही. काही ठराविक गोष्टी असतात, ठराविक काळ असतो त्याच्यामध्ये त्या गोष्टी घडत असतात. त्यानुसार तो काळ ओळखणं गरजेचं आहे. जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुम्ही निश्चित ती काळ ओळखू शकता आणि त्याच्यावर उपाय पण करू शकता. ओके सर, जर मांगलिक दोष असेल दाम्पत्यापैकी दोघांपैकी जर एकामध्ये हा मांगलिक दोष असेल तर डिवोर्स होण्याची शक्यता जास्त असते का, असं काही आहे का? तसं नसतं. एक मुळात सांगतो की मांगलिक दोष असणारे 99% असे वैवाहिक जीवन सहजपणे व्यवस्थित जगतायत. मुळात हा स्वभावाचा परिणाम असतो. अच्छा. की एकमेकाबद्दल असलेली आस्था किंवा प्रेम ज्याला काय म्हणतो की किंवा बरेचदा एकमेकाबद्दलची पजेशिवपणा जास्त असतो, त्याच्यामुळं दोघं एकमेकाला सोडू शकतात. पण मंगळामुळे असं काय होत ना, विचार पटणार नाहीत दोघांचे. अतिरेकी विचार असतील एखाद्याचा ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ समजा केंद्रामध्ये असेल तर त्याचा स्वभाव काय होतो की हेकाडी होतो, स्वतःच खरं करणार, प्रत्येक गोष्टी स्वतःचीच लावून धरणार. तिथं जर लाईफ पार्टनर तिला समजदार मिळाला तो निश्चित ते समजून गेल बा हिचा स्वभावच आहे सोडून द्या, किंवा नवऱ्याचा असेल तर ते तसं समजून गेल किंवा ह्यांचा स्वभावच असा आहे. तर अशा वेळेस आपण त्यांचा स्वभाव शांत करण्यासाठी त्यांना रत्न किंवा यंत्राची उपासना देऊ शकतो, जेणेकरून त्यांचा जो अतिरेकी स्वभाव आहे की कोणत्याही गोष्टीला स्वतःच खरं करण्याचा जो स्वभाव आहे ते स्वभाव बदलण्यासाठी किंवा ती कमी होण्यासाठी किंवा तो मंगळाचा त्रास कमी होण्यासाठी आपण निश्चित त्याच्यावर उपाय करू शकतो. पण मंगळ असल्यामुळे घटस्फोटच होतो हे 100% चुकीचं आहे. अच्छा, ओके, नक्कीच. त्याच्यामुळे मंगळाचा जो काही बाऊ तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तोच आज दूर करण्यासाठी आपल्याला सर मार्गदर्शन करत आहेत. आपण एका छोट्याशा ब्रेकला इथं थांबतो आहोत, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. मंगळ या ग्रहाबद्दल आणि मांगलिक कुंडलीबद्दल खूप साऱ्या मिसकन्सेप्शन आहेत, त्या दूर आपल्याला करायच्याच आहेत. पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते आहे.